काल वानखेडेवर इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करत भारतीय संघानं T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय। या सामन्यात फक्त संजू सॅमसन यानं वादळी खेळी केलीच, पण या व्यतिरिक्त भारत फायनलमध्ये जाण्यासाठी कोणते 5 टर्निंग पॉईंट ठरलेत सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पहिला टर्निंग पॉईंट ठरला हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माची फटकेबाजी। अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली। हार्दिक पांड्यानं 12 चेंडूमध्ये 27 धावा काढल्या, तर तिलक वर्मानं फक्त 7 चेंडूत 300च्या स्ट्राईक रेटनं 21 धावांची खेळी केली। परिणामी भारतीय संघानं 253 धावांचा डोंगर उभा केला। या सामन्यातील दुसरा टर्निंग पॉईंट ठरला अक्षर पटेल। अक्षर पटेल यानं अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलीच, पण त्यापेक्षाही त्याने फिल्डिंगमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं। अक्षर पटेल यानं घातक ठरत असलेल्या हॅरी ब्रूकचा झेल घेतला, तसंच विल जॅक्सचाही झेल घेताना शिवम दुबेला मदत केली। यामुळे इंग्लंडच्या घातक फलंदाजांना रोखता आलं। या सामन्यात तिसरा टर्निंग पॉईंट ठरला बुमराह हार्दिकचा भेदक मारा। डेथ ओव्हर्समध्ये बुमराहनं 18व्या षटकात फक्त 6 धावा देत इंग्लंडवर दबाव वाढवला, तर 19व्या षटकात हार्दिक पांड्यानं फक्त 9 धावा देत भारताचा विजय निश्चित केला। या सामन्यातला चौथा टर्निंग पॉईंट ठरला सॅम करन। गोलंदाजीत सॅम करननं 4 षटकात 53 धावा खर्च केल्या, त्याला विकेटही घेता आली नाही। फलंदाजीतही तो फ्लॉप ठरला, तर 5वा टर्निंग पॉईंट ठरला हॅरी ब्रूक। इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक फलंदाजीत फ्लॉप राहिलाच, पण या सामन्यात हॅरी ब्रूकचं नेतृत्वही साधारण राहिलं। अखेरची ओव्हर विल जॅक्स याला दिली। हार्दिक पांड्याच्या समोर विल जॅक्स याला ओव्हर देणं मोठी चूक ठरली, तर फिल्डिंगमध्येही हॅरी ब्रूकनं संजू सॅमसनचा 15 धावांवर झेल सोडला। संजूनं त्यानंतर 89 धावांची शानदार खेळी केली। इंग्लंडच्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना केलेल्या चुकांबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। थोडक्यातला इंस्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा। बातमी म्हणजे थोडक्यात।